बिरूट लागलाय बिरूट हा? आळे हलती मस्त घातली बिरूट लागल्यावर ते तसं करत असते कशाला म्हणता हो? हा त्यांच्या चांगलं नावावर असतं, असतं, चालतंय, बिनकामाचं आपण कशाला डोक्याला बिरूट ताप. म्हणायचं? काय काम आहे बिरूट लागला हा? म्हणायचं? नाही काय होतं बा तसं बोलून. काय नको मग घी गाड्यात कोंबडत बस तशीच. तसं आम्हाला बोलायचं काय नाही, बिरूट घेणं लागला नाही माहिती का? या रे देवात जायचं सुखाची पुढे का 50 किलोमीटर यायचं 50 किलोमीटर जायचं त्याला आलाय पाहिजे कुठे गेला हाक मार त्याला हाक मार पाठशेने काय करायचं का आता? काल म्हणलीस रोजच ना, हा. रोजच करून दुखणं तुमचं लागा एक दिवशी सुखाचं गोष्ट नाही हा बोलवते कुठे गेलं ते हाक मार त्यांचं कोण मालक आहे? मालक काय म्हणजे मालक सगळ्याच होतो म्हणे ही वय ना का आता मालक इथं हा बोल पटशीने कुठे आहे ते हाक मार बघू दे अकबार काय होतंय ती लय दिवस झालं चाललंय कुठे मनाचाच गेले ते? कारभार कुठे गेले तर त्यांचं कोण मालक नाही. रात्री आल्यापासून एक शब्द दुई जागी नाही. कुठे सकाळी गेले तर पोरांना म्हणलं तर चालले तर थांबवा. पोरांनी थांबवलं तर थांबलं नाही तर कामाला चालली म्हणून निघून गेलं. काय मी तर करू मला कळना आता काय करायचं आणि काय नाही. काय नाही कुठला हाय निर्णय ते आपलं घ्यायचा? व्यवस्थित चला भाजी बघतो आता ते चल नाही तर चल तिकडं या जरा सगळ्यात गोंगडं टाकलं नाही मला तळावर येते कुठे तिकडून माझी लेकरं सोडू होती पण घेऊन तुमच्या चल संग. घेऊन आणि माझा परपंच काय ते घाल करू पण चल हा? माझी गुरुधर आहे ती रान हाय काय बघायचं करायचं निघून चालतंय का तुमच्या तिथं येऊन बसून मला राहून मग चालतंय का? आम्हाला फोन का केला कशाला केला फोन पोरांनी केलता त्यांना सांगितलं होतं पोरांना करू नका फोन. सकाळी पोरं म्हणजे बाबाला बोलवून घेतो. दादू म्हणलं बाबाला बोलवले नीट होत नाही पण मग मी त्याला म्हणलं होतं बाबाला बोलवले की वाढायला नको बोलवू म्हणलं होतं पण त्यानं करायला ती केलं कुठं एक दिवस जीवाला सुख नाही माझ्या मी कुठं लपात केलं ही मला कळ नाही. जाऊ दे आता संध्याकाळपर्यंत येईल का नाही मी हाय संध्याकाळपर्यंत सांगतो बघतो काय होतंय येऊ दे नुसता येऊ दे आता गुरावणी काम करायची गुरावणी कष्ट रानातलं करायचं चित्रपाचं बघायचं घरचं लेकरं ती मसाल्याचं बघायचं दुसरं बघायचं एवढं करते कष्ट रात्र दिवस दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस लेकरं शाळेला आता आहे ती खर्च मुलकाचा आहे सगळं बघायचं आणि शेवटी ह्यानी काय तर करायचं काय तर पुणगी काढायची आणि त्याच्यावरनं चालू करायचं काय तर बोललं की त्याच्यावरनं चालू करायचं माणसाला राग वाईटाक असतो लय भिडल म्हणून त्या दिवशी दुसरं पण काम होतं म्हणून तुमच्याकडे तुम्ही म्हणला जा मी सकाळपारी येतो तुम्ही मला काढून मी आली त्या दिवशी यायला मला 5 वाजले का नाही संध्याकाळच्या असं ते जाऊ दे विषय ते काय घ्यायचं ना आधी गेली तू विषय ना आलो पण मी आलोय का नाही आता येऊन काय करता ते नाही तर घेता नसतं ते मी हाय संध्याकाळपर्यंत बघू काय होतंय ती काय संध्याकाळ त्यांना वाईट बोलू नका मग या गळ्यात गोगडात बसा तुमचं मी वाईट बोलू नका तर वाईट बोलू नका बोलण्यानं बोलणं वाटतंय तुला काम नव्हतं तो घेतलं बोलवून शिना हाय नाही आ तुला काम नव्हतं त्याला कसं काम नव्हतं त्याला कळत नाही का आता 10वीला गेलाय म्हणजे त्याला कळत नाही का आता काय काम नव्हतं सांगाले तो बी रोजच लागा तुमचं दुखणं एक दिवस चुकाचं नाही आम्हाला डोक्यात कशी घातला बसते तुला घरातलं बघायचं नीट पिटक कशाला नाता तुला किती वेळ सांगलं नाता नाही जरी नाताला लागलं तर बोलण्यानं वाटतंय का हे नाही जरी नाताला लागायचं म्हणलं तर घर तिथं कुठवर आहे काय सांग माणसाला राग येतो का नाही मुंगीला राग येतो आणायचा ना आपल्या परपंचात रागच आणायचा नाही कशावर ध्यान धरायचं नाही काय नाही आपलं लेकरं काम तीच करतोय आम्ही लेकरं काम तीच करतोय दुसरं काय करायचं काय करायचं तीच काय करायचं का तुझ्या पिशवीतले पैसे जाते का त्यांना पियत नाही तर काय नाही तर फक्त काय करते त्यांना काय होतंय तीच कळत नाही बिरूट लागलाय बिरूट हा? आळे हलती मस्त घातली बिरूट लागल्यावर ते तसं करत असते कशाला म्हणता हो? हा त्यांच्या चांगलं नावावर असतं, असतं, चालतंय, बिनकामाचं आपण कशाला डोक्याला बिरूट ताप. म्हणायचं? काय काम आहे बिरूट लागला हा? म्हणायचं? नाही काय होतं बा तसं बोलून. काय नको मग घी गाड्यात गोंगडत बस तशीच तसं आम्हाला काय बोलायचं, घेणं बिरूट देणं लागला नाही माहिती का? या रे देवात जायचं सुखाची पुढे का 50 किलोमीटर यायचं 50 किलोमीटर जायचं हा ठेव का? आता काय तुझी काम तर धंदा वाटवायचं सोडायचं, असतं. तुमचंच पडत्या बाहेर तर बघायचं. राहिला आणि बापाला बोलवायचं आणि हे मिठो म्हणाय तसं मिटत नसतं तुमची तुम्ही घरातल्या घरात हँडल करायचंय घरातल्या घरात ते सारखंच भांडणं तुम्ही करता सारखं कुणाला भांडणं, तर सारखं चोरला बाळ बोलायचं करून सोपं कुठं असतं का तर येणं जुळवायचा का जाणं? फाडायचा येणं जाणं सोपं नसतं काय तुम्ही माझं चांगलं केलं वाटून केलं माझं तुम्ही काय बघून दिलं मला विचारलं तर का तुम्ही लगीन माझं जमवताना कशात जोडा आज रोज जोडा खातोय आम्ही हा तेव्हा बापाच्या पुढे बोलायचं नाही आईच्या पुढे बोलायचं नाही नुसतं जोडा खातो आता आम्ही बोलायला लागले की तुम्ही म्हणता यायचं आणि जायचं म्या कसं करायचं इथं यायला आणि जायला नेट लागतंय तुम्हाला म्या कसं करायचं
एक एक दिवस एक एक मिनिट मी कसा काढायचा आ बोलाय गेलं की सांगताय म्हणताय तसं तसं बोलू नये कविता. मग कसं बोलते ते म्हणते 50 किलोमीटर यायचं 50 किलोमीटर तुझं जायचं वाटलं कशानं झालं? मग काय चांगलं माझं सांग काय चांगलं माझं कुणीकडे तुला आहे? कोणचं कमी आहे शेण सोडून? हा हे असलंच बोलते तू कोणचं कमी आहे सगळं आहे काय नाही असं नाही अगं सगळं आहे नवऱ्याच्या नवराचा असतो. नवरा आहे मग नवऱ्याला कुठं मी काय मग म्हणते तुला ज्या बायला नांदायचं नसतं ना ती बाया निघाला होत असते. मग तुला असं आडवय मी घेते. नांदाय नसतं तुमच्यापासून राहिली असती की मग काय कशाला तुझ्या नावाच्या घुगऱ्या खातीस तू? हा? कशाला काय खाती या? काय बघून दिलं काय बघून दिलं काय बघून तुला काय कमी पडले काय बघून देत असते ते? आम्ही जोडा बघून दिला आम्ही काय धन दौलत इस्टेट बघून दिलेली नाही. तुला बाटलीवाला करून द्यायला पाहिजे होता का? म्हणजे चांगलं झालं असतं. करून खाणार ऐकत नसतो. ती चुकलं माझ्याकडून तुला बाटलीवाला करून द्यायचा ती. धन संपदा कोण बघत नसतं नुसतं जोडा बरंच छपराचं घर असू दे सुखी संसारात ते कोपटात राहते ती. तुला एवढं वैभाव असून सुद्धा तू टाळा टाळा करती या बोलती या. मग घेऊन साखर खात जावा घे का हे एक बोलायचं त्याने एक बोलायचं त्याने एक बोलायचं कशाला असलं पाहिजे तुम्हाला प्रत्येक बारीनं वाटोळ केलं मला तू वाटोळ बोलू तू तर काय बोलू देत नाही काय काय बोलू एक देत शब्द नाही बोलू म्हणजे? देत नाही तू तू एक शब्द तोंडात मला काढू देत नाही तुझं तुम्ही वाटलं माझं कसं झालं? पहिल्यापासून कधी ऐकलंच नाही तुम्ही तुमच्या मनाची खरं केलंय माझं कावा तुम्ही ऐकलं नाही. तुझं काय ऐकायचंय? तुला कधी बी हाताच्या अंतराने लांब ठेवावं लागते. काय हाताच्या अंतराने लांब असलेली लिखी जात बरी असते. प्रत्येक बारी तुझं ऐकायला आम्ही मोकळं नाही आल्या नाही तर तुझं ऐकायला घरात काय त्यानं तुला हल्ल्या काट्या कुरा द्या का तुला घरातनं बाहेर काढली त्यानं. हा आणि मला चांगलं बघून दिलं ना तुला बाटलीवाला करून देऊ का? मग ते वर संसार आणतील बिंगरीवरून पोपटातला असू दे ते ऐकत नाही करून खडारा लागली सांगायला. उग ती बिचारा जवळ ना म्हणून बोलती या. ते असं मला बोलायला सुद्धा येत नाही. तुझं ऐकायचं पप्पाचं ऐकायचं नवऱ्याचं ऐकायचं भावांचं ऐकायचं फक्त मी तुमचं सगळ्यांचं ऐकायचं. आमचं ऐकूच नको. तुला ऐकू वाटेल ते तोर ऐक काय ना आम्हाला तू गा सांगू बी नको. तुझं पडते बाहेर उचलून गेला काय नडलं ना तुला कोणत्या गोष्टीनं वाईट आहे ऊन आहे. त्या दिवशी तुला नवरा कोण दिला आमचा विषय मिटलेला आहे. तू हँडल करायचं काय पडते बाहेर मग ती काय बघून दिलं काय बघून दिलं काय बघून द्यायचंय ग तुला? उग मासाला राग यायचं बोलायचं उग तुझं पडते बाहेर घरात तीच. आता आल्यावर बघेन की मी काय येतोय का नाही गेले काय कुठं मला माहित नाही बघ कुठे गेलाय बघ कुठे गेलाय ते बघ. नाही नीट नीट का असावं ग पडते बघ एक हातात टाळी वाजत नसती दुसरा हात लावल्याशिवाय. माझीच बाय म्हणाय नसतं त्याचं बी आई बाप मरून गेले ते तुझं आहे तर म्हणून तू बोलवते त्यानं कुणाला बोलवावं त्याचा बी विचार आपण करायचा असतो. तू बी तेवढी ते बी तेवढा तसं नसतं ग. जरा नीटनीटका डोक्यात घ्यावं नीटनीटका परपंच करावं. नुसतं उठलं की सुटलं म्हणते सारखी तशी म्हणल्यावर माणसाला राग येत नाही का? कोणतीही गोष्ट आम्हाला सांगायची ना तू तुझा नवरा तुझं घर आणि तुझी पोरं तुझी तू हँडल करायची. तुझ्या संसारात तू सुखी राहा.